आपल्याला माहिती आहे की मानव हा समाजशील प्राणी आहे आणि म्हणून तो समाजात राहतो आणि गटाने राहतो, एकत्र राहतो आणि सामुदायिक पद्धतीने आपलं जीवन जगत असतो. हे जीवन जगत असताना तो जो व्यवसाय करतो, तो व्यवसाय असेल कोणताही, व्यवसाय असेल, शेती असेल, इतर काही व्यवसाय असतील, तर त्या व्यवसायांवर निश्चितपणाने त्याचा त्या ठिकाणी परिणाम होत असतो. आणि त्याप्रमाणेच शेतीवर देखील सामाजिक समस्यांचा परिणाम झालेला आहे आणि म्हणून आपल्याला सामाजिक समस्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यात पहिलं आहे जमिनीचे तुकडीकरण. त्याला इंग्रजीमध्ये फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड असं म्हणतात. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे विशेषतः भारतामध्ये हिंदू ऍक्ट आहे आणि हिंदू ऍक्ट नुसार म्हणजे भारतीय घटनेनुसार हिंदू ऍक्ट जो तयार करण्यात आलेला आहे, त्या हिंदू ऍक्ट नुसार आपल्याला जो वारशाने, जो परंपरागत पद्धतीने किंवा आपल्या आईवडिलांकडून किंवा आजी आजोबांकडून जी ही संपत्ती असेल ती समान भागामध्ये विभागली जाते. पुढची जी पिढी असते, समजा वडिलांना 2 मुलं असतील तर ती 2 मुलांना ती जमीन समान विभागली जाईल. पुन्हा पुढच्या नवीन पिढीमध्ये 2 मुलांना पुन्हा 2-2 मुलं झाली की पुन्हा ते जमिनीचे तुकडे होतील, पुन्हा त्याच्या पुढे असं सतत चालू असतं. कारण आपल्याला ते कायद्याने हक्क दिलेला आहे. परंपरेनुसार आपली जमीन तुकड्यांमध्ये विभागली जाते आणि म्हणून जमिनीचे खूप सारे तुकडे आता होत आलेले आहेत. आणि जर एकच मुलगा असेल तर मात्र तुकडे तसेच राहतात. परंतु आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे सामाजिक समस्या आहे. एकच मुलगा शक्यतो बऱ्याच, म्हणजे आता तरी ते सुरुवात झाली आहे एकाच मुलावर किंवा एका अपत्यावर थांबण्याची. परंतु पूर्वीच्या काळी मात्र अगदी 9, 10, 11, 12, 15 पर्यंत मुलांची संख्या असायची. एकत्र कुटुंब पद्धती होती आणि म्हणून जास्तीत जास्त तुकड्यांमध्ये जेव्हा ती जमीन विभागली जाते तेव्हा निश्चितपणाने त्याच्या एकूण उत्पादकतेवर परिणाम होतो. त्याचं कारण असं की ज्यावेळेस जमीन तुकड्यांमध्ये विभागली जाते तेव्हा तिची व्यवस्थित मशागत करता येत नाही, त्यासाठी लागणारे यांत्रिकीकरण आपल्याला वापरता येत नाही, त्यासाठी सुधारित बियाणं वापरता येत नाही, त्यासाठी येणारा जो खर्च आहे तो खर्च न परवडणारा होतो आणि म्हणून एकूण उत्पादन कमी होऊन ती सामाजिक समस्या वाढत जाते. आजही आपल्याला माहिती आहे की जर आपण सरासरी भारताचा संदर्भात विचार केला तर सरासरी दर मानसी जे जमिनीचं भाग आहे किंवा जमिनीचा जो हिस्सा आहे तो 0.20 हेक्टर पेक्षा कमी झालेला आहे. हे साधारणपणे आहे. परंतु अगदी 1 हेक्टर पेक्षा कमी असलेले क्षेत्र असलेले लोक किंवा शेतकरी हे 50% आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे 1 हेक्टर पेक्षाही कमी जमीन आहे, म्हणजे 2.5 एकर पेक्षाही कमी जमीन आहे, अशा लोकांची संख्या भारतामध्ये 50% इतकी आहे. आणि त्यामुळे या 50% लोकांना ही सामाजिक समस्या भेडसावते. इतर जरी 50% लोक जास्त 1 हेक्टर पेक्षा जास्त असले तरी देखील त्यांना ही मर्यादा असतात. कारण सर्व एकत्र कुटुंब, अनेक लोकांचे त्या ठिकाणी नियोजन किंवा अनेक लोकांच्या त्या ठिकाणी सर्व सूचना त्या ठिकाणी मान्य करावं लागतात आणि त्यानुसार त्या ठिकाणी शेती केली जाते. आणि म्हणून जमिनीचे तुकडीकरण झाल्यामुळे, विलगीकरण झाल्यामुळे किंवा भाग छोटे छोटे तुकडे झाल्यामुळे त्या ठिकाणी उत्पन्न दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा मोठा तुकडा असतो तेव्हा त्यामध्ये ट्रॅक्टरने केलेली मशागत, मोठा तुकडा असतो तेव्हा हार्वेस्टरने काढलेलं धान्य किंवा उत्पादन हे सोपं जातं. किंवा ह्या क्रिया ज्या आहे एकूणच यांत्रिकीकरणाच्या, या यांत्रिकीकरणाच्या क्रिया सोप्या जातात. परंतु छोट्या तुकड्यामध्ये मात्र ते शक्य होत नाही. आपल्याला कदाचित तुम्हाला गावाकडे माहिती असेल, दोन भावांचे वाद झाले किंवा जमिनीचं वाटप झाले तर ते जमिनीचं वाटप अतिशय छोटं असतं आणि याच प्रक्रियेतून काही लोक तर भूमिहीन पण झाले आहे, काही गुंठ्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहे. 1 गुंठा जमीन येते काही शेतकऱ्यांना. अशा वेळेस तो शेतकरी ती जमीन करण्याचं टाळतो, कारण त्याला माहिती आहे की 1 गुंठामध्ये किती उत्पादन निघू शकेल आणि त्याला मर्यादा आहेत खूप साऱ्या. मग त्या आधुनिकीकरणाच्या आहेत, शेतीच्या चांगल्या पद्धतीचा मर्यादा आहेत, त्यानंतर खते, औषधं, बी बियाणं किंवा इतर काय जे असेल जलसिंचनाच्या सोयी, यासाठी खूप मर्यादा येतात आणि शेवटी ती जमीन तो विकून टाकतो आणि यातून तो भूमिहीन होतो. सर्वात महत्वाचं म्हणजे इथे मेंटेनन्स कॉस्ट खूप वाढून जाते. जेव्हा छोटा तुकडा असतो तेव्हा त्याला जलसिंचनाची सोय करावीच लागते, खतं टाकावीच लागतात, बी बियाणं घ्यावंच लागतं, मार्केटिंग करावंच लागतं
आणि मशागत वगैरे सर्वच कामं करावी लागतात. आता अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं तर समजा 10 एकर साठी तुम्हाला एक विहीर किंवा एक पाईपलाईनची गरज असते. आणि जर समजा तुम्हाला 1 एकर जमीन असेल तरी तुम्हाला त्या जमिनीसाठी विहीर किंवा पाईपलाईनची व्यवस्था करावीच लागते. म्हणजे 10 एकर क्षेत्र असणाऱ्या जमीन मालकाला एकच विहिरीची गरज आहे. त्याच वेळेस 1 एकर जमीन असलेल्या मालकाला सुद्धा एका विहिरीची गरज पडते, कारण जलसिंचनाशिवाय तो शेती करू शकत नाही. शिवाय खतं वाहून आणायची आहे किंवा धान्य वाहून न्यायचं आहे तर त्याला ट्रॅक्टर घ्यावा लागतो. 10 एकर वाल्याला ट्रॅक्टर परवडेल, परंतु 1 एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला हे परवडणार नाही. शेवटी तो भाड्याने घेतो किंवा त्याचा माल वेळेवर पोहोचत नाही मार्केटमध्ये भाड्याने घेतल्यामुळे. कदाचित भाड्याने लावलेला ती व्यक्ती वेळेवर पोहोचू शकणार नाही वगैरे वगैरे. अशा खूप साऱ्या समस्या जमिनीच्या तुकडी झाल्यामुळे येतात. परंतु जर स्वतःचं वाहन असेल, स्वतःची वाहतुकीची व्यवस्था असेल तर निश्चितपणाने त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला फायदा होतो आणि त्यामुळे त्याचं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं. किंवा आधुनिक जे उपकरण आहेत, ट्रॅक्टर पासून हार्वेस्टर पासून तर सर्वच प्रकारच्या सोयी सुविधा करताना जमिनीचे तुकडे झालेले असतील तर त्या ठिकाणी मर्यादा येतात. आणि म्हणून जमिनीचे तुकडीकरण ही मोठी सामाजिक समस्या सध्या भारतभर भेडसावत आहे. पुढचा पॉइंट आहे शेती पद्धती. आता आपल्याला माहिती आहे की शेती भारतामध्ये बहुतांश शेती पद्धती ही निसर्गाधीन आहे. म्हणजे निसर्ग जशा पद्धतीने ठेवेल किंवा निसर्गाद्वारे जी शेती केली जाईल त्याच प्रकारे ती शेती केली जाते आणि त्यामुळे तिथे मर्यादा आहेत. महत्वाचं म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती न करता शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. अनेक त्यामध्ये घटना आहेत किंवा उदाहरणं आहेत की जे आपल्याला सांगता येतील. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर पारंपरिक पद्धत म्हणजे काय, समजा बियाणं विकत घ्यायचं आहे तर तो शेतकरी विकत घेणार नाही. नवीन सुधारित संकरित बियाणं, शुद्ध बियाणं तो विकत घेणार नाही, कारण त्याची तेवढी क्षमता नसते आणि त्यामुळे तो पारंपरिक पद्धतीने जुनच बियाणं वापरतो, घरातलंच बियाणं वापरतो आणि त्या घरातल्या बियाण्याला कीड लागलेली असतं, बुरशी लागलेली असते, त्याची उगवण चांगली येत नाही, त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते वगैरे वगैरे. या सर्व कारणांमुळे म्हणजे आधुनिक पद्धतीचा अवलंब न केल्यामुळे आणि पारंपरिक पद्धतीनेच शेतकरी शेती करत असल्यामुळे त्या ठिकाणी शेती तोट्यात जाते आणि त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि तो आर्थिक त्याची परिस्थिती सुधारू शकत नाही. हे झालं अगदी बियाण्याच्या बाबतीत. नवीन जे तंत्रज्ञान आहे, मग नवीन नवीन लागवड असेल, नवनवीन रोपांची लागवड असेल, कलमांची लागवड असेल, ह्या पद्धतीचा सुद्धा तो स्वीकार करू शकत नाही. किंवा आधुनिक उपकरणं असतील, आधुनिक पद्धतीने मशागत करण्याच्या पद्धती असेल, जलसिंचनाच्या सोयी सुविधा असेल, ह्या ज्या आहेत त्या आधुनिक न वापरता तो पारंपरिक पद्धतीने वापरत असतो. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर बरेच शेतकरी आजही ड्रीपला नाही म्हणतात. त्याचं कारण असं की ते एकतर त्यांना सवय झालेली असते की जितकं जास्त पाणी देऊ तितकं जास्त उत्पादन येईल, असा त्यांचा गैरसमज असतो. परंतु आपल्याला माहिती आहे, अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्याला 1 दिवसाची पाण्याची गरज आहे. समजा आपल्याला 1 दिवसाची पाण्याची गरज 5 लिटर आहे, तर म्हणून काय आपण सकाळी 5 लिटर पाणी पिऊन घेत नाही. आपण ते 4-5 वेळा किंवा जितके जास्त वेळा पिऊ तितकंच चांगलं आहे. समजा दर 2 तासाने, दर 1 तासाने आपण पाणी पित असू तर निश्चितपणाने आपल्या शरीराला फायदा होतो. त्याचप्रमाणे पिकाला सुद्धा किंवा कोणत्याही पिकाला सुद्धा त्याच्या गरजेनुसार जेव्हा त्याला गरज आहे तेव्हा तुम्ही पाणी दिलं तर निश्चितपणाने फायदा होत असतो. बरेच शेतकरी अशा या पारंपरिक पद्धतीने किंवा फ्लड पद्धतीने, मोकाट पद्धतीने पाणी देत असल्यामुळे पिकांना एकदम एकाच वेळेस खूप पाणी किंवा एकाच वेळेस खूप पाण्याचा तुटवडा अशी परिस्थिती निर्माण होत असते आणि त्यामुळे ड्रीप किंवा जलसिंचनाची जी पद्धती आहे, पद्धती स्प्रिंकलर असेल, फॉगर असेल किंवा अंडरग्राउंड ड्रीप असेल, यासारख्या नवीन पद्धती तो वापरत नाही आणि पारंपरिक पद्धतीनेच मोकाट पद्धतीने तो पाणी देतो आणि त्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही पिकाला निव्वळ पाण्याचीच गरज नसते, तर त्याचबरोबर मुळांना आणि त्याच्या एकूणच वाढीला हवेची सुद्धा गरज असते. तुम्ही ज्या वेळेस पाणी देता त्यावेळेस पाणी दिल्यामुळे, जास्त पाणी दिल्या गेल्यामुळे त्या जमिनीची जी छिद्र आहेत किंवा जमिनीची ज्या सॉइल पार्टिकल्स आहेत त्या संपूर्ण पार्टिकल मध्ये पाणी जाऊन बसतं. पाणी हवेला येऊ देत नाही आतमध्ये आणि हवेला, त्या मुळांना आणि त्या एकूणच जमिनीला किंवा त्या मृदा कणांना हवा न मिळाल्यामुळे, ऑक्सिजन किंवा कार्बन न मिळाल्यामुळे त्या पिकाची वाढ होऊ शकत नाही
शेवटी मुळं म्हणजे काय आहे, तर मुळं हे त्या पिकाला अन्न पुरवठा पुरवणारे घटक किंवा माध्यम आहे. त्या त्या घटकांद्वारे किंवा त्या मुळांद्वारेच ते पीक त्या ठिकाणची अन्नद्रव्य शोषून घेत असतं. आणि ही शोषून घेण्याची प्रक्रिया जेव्हा तुम्ही पाणी जास्त होता तेव्हा मंदावते, जेव्हा पूर्ण शेती कोरडी पडते तेव्हाही मंदावते. आणि त्यामुळे अशा चुकीच्या पद्धतीमुळे म्हणजे रॉंग वे ऑफ प्रॅक्टिसिंग द ऍग्रिकल्चर इज हार्मफुल फॉर द एव्हरी क्रॉप. आणि ही मोठी समस्या आता आपल्याला संपूर्ण भारतभर आढळत आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांशी मी बोललो किंवा अनेक शेतकऱ्यांशी मी संवादही साधलेला आहे. त्यावेळेस असं लक्षात आलं की शेतकरी ड्रिप करण्यास तयार आहे, परंतु काही ज्या शासनाच्या अडचणी आहेत, उदाहरणार्थ सबसिडी मिळण्यासाठी लागणारा वेळ असेल, कागदपत्रांची जास्त गरज असेल किंवा वेगवेगळ्या जास्त कागदपत्रांची गरज असेल, अशा टेक्निकल कारणांमुळे, तांत्रिक कारणांमुळे शेतकरी त्या ठिकाणी जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती वापरत नाही. आणि जरीही वापरले तर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस तुम्ही ड्रिप वापरता, अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर ऊसाला जर समजा तुम्ही ड्रिप केलं तर ते आंतरमशागत करताना अडचणी निर्माण करतात, किंवा जेव्हा ऊस मोठा होतो त्यावेळेस त्या ऊसामध्ये जर ड्रिपच्या लॅटरल्स किंवा नळ्या ज्या आहेत त्या तशाच राहिल्या तर त्या ठिकाणी त्या नळ्या उंदरांकडनं किंवा इतर प्राण्यांकडनं कुरतडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकतं. किंवा ज्या ठिकाणी नळी कुरतडली गेली आहे ते तिथपासून पुढच्या भागाला पाणी मिळू शकत नाही वगैरे, अशा तांत्रिक अनेक अडचणी आहेत. आणि अशा अनेक अडचणी असल्यामुळे आधुनिक पद्धतीने शेतकरी शेती करण्यास तयार होत नाही आणि म्हणून तेथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान होत असतं. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर पुन्हा जलसिंचन पद्धतीमध्ये ड्रिप इरिगेशन मध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. एक ड्रिप ऑनलाईन पद्धत आणि इनलाईन पद्धत. म्हणजे ड्रिपर जर टाकले तर त्याला ऑफलाईन पद्धत म्हणतात, आणि जर तुम्ही म्हणजे इनलाईन वापरत असाल, आतूनच फक्त पाणी देऊन ड्रिपरनं टाकतात पाणी देत असाल तर त्याला इनलाईन पद्धत म्हणतात. इनलाईन आणि ऑफलाईन अशा 2 पद्धती असतात. तर बहुतांश शेतकरी हे इनलाईनला तयार होत नाही, कारण इनलाईन पद्धतीमध्ये चॉकअप होण्याची किंवा ब्लॉक होण्याची शक्यता जास्त असते. ज्या पाण्यामध्ये क्षार असतात ते क्षार त्या नळ्यांच्या छिद्रांमध्ये जाऊन अडकतात आणि त्यामुळे पुन्हा त्याचा मेंटेनन्स कॉस्ट वाढतो किंवा पुन्हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी समस्या भेडसावतात. आणि चॉकअप झाल्यामुळे किंवा ब्लॉक झाल्यामुळे त्या ठिकाणी पूर्ण शेताला पाणी मिळू शकत नाही. या समस्या देखील त्या ठिकाणी आहेत. म्हणजे आधुनिक पद्धतीचा जेव्हा स्वीकार मानव किंवा शेतकरी करत असतो त्यावेळेस काही मर्यादा देखील आहेत, आणि या मर्यादा असल्यामुळे शेतकरी नवीन संकरित किंवा आधुनिक पद्धत त्या ठिकाणी वापरण्यास तयार होत नाही, आणि त्यामुळे ती एक सामाजिक समस्या आहे. पुढची सामाजिक समस्या आहे रूढी व परंपरा. देर आर मेनी ट्रॅडिशन्स, कस्टम्स इन द अमंग द फार्मर्स. बहुतांश शेतकरी हे रूढी व परंपरा पाळणारे असतात. म्हणजे पेरणी करायची आहे तर मुहूर्त आहे का, काढणी करायची तर मुहूर्त आहे का. आता हे जर करत बसले तर त्यावेळेस तुम्हाला वापसा असतो, त्यावेळेस मुहूर्त नसेल तर तुम्ही वापसा नसताना किती चांगली पेरणी केली, किती आधुनिक किंवा किती संकरित बियाणं वापरलं तर त्याची उगवण चांगली येणारच नाही. निवळ मुहूर्तावर काढणी किंवा पेरणी तुम्ही करत असाल तर त्या ठिकाणी निश्चितपणाने त्याची शेती किंवा त्याचं शेतीचं नुकसान होणार आहे. आता बहुतांश शेतकरी हे रूढीप्रिय असल्यामुळे या गोष्टी त्या ठिकाणी ते पाळत असतात. म्हणजे मुहूर्त असेल तरच पेरणी करायची, मुहूर्त असेल तरच काढणी करायची, आणि ज्यावेळेस मुहूर्त नाही त्यावेळेस काढणार नाही. ज्यावेळेस वापसा आहे त्यावेळेस म्हणजे मुहूर्त असेल त्यावेळेसच जर त्यांनी पेरणी केली किंवा काढणी केली तर त्यावेळेस ती निसर्गाची जी पद्धती आहे किंवा निसर्गाची जी अनुकूलता आहे ती कदाचित नसेल तर त्या ठिकाणी त्याचं नुकसान होऊ शकतं. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर तुमचं ऊस लागवड करायची आहे. लागवड तुमची अगदी जर तंत्रशुद्ध पद्धतीने करायची असेल आणि जर तुम्हाला पूर्व हंगामी किंवा सुरू ऊस लावायचा असेल तर तुम्हाला ती ऑक्टोबर महिन्यामध्येच केलेली जास्त अनुकूल असते. परंतु काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की जर ऑक्टोबर मध्ये मुहूर्त नसेल तर आपण नोव्हेंबर मध्ये लागवड करू. तर जी ऑक्टोबर हीट आहे ती ऑक्टोबर हीट तुम्हाला मिळणार नाही, तुमच्या पिकांना मिळणार नाही, आणि त्यामुळे तुमच्या ऊसाचे फुटवे येणार नाही, उगवण चांगले येणार नाही, आणि त्यामुळे अशा प्रकारच्या रूढी व परंपरांचा त्या ठिकाणी त्या एकूण पिकावर फटका बसत असतो आणि त्याचं उत्पादन हे
कमी होत असतं. पुढचा आणि शेवटचा पॉइंट आहे निरक्षरता व अंधश्रद्धा. आता आपल्याला माहिती आहे की बहुतांश शेतकरी हे निरक्षर आहेत, इलिटरेट आहेत, लिहिता येत नाही, वाचता येत नाही आणि अंधश्रद्धा बाळगणारे आहेत. आता एक तर पहिला इथं मुद्दा असा आहे, सामाजिक समस्याच आहे ती खरं तर, की एक अगदी म्हणजे पार अगदी 10, 20, 25 पिढ्यांपासून असं निश्चित झालेलं आहे की जो शिकणार नाही तो शेती करेल. अगदी बरोबर, हे अगदी तंतोतंत आहे, बरोबर ना? हॅलो, मी जे सांगतोय ते बरोबर आहे का? मी जे सांगतोय ते बरोबर आहे का? जो शिक्षण घेणार नाही त्याने शेती करावायची अशी पद्धत आहे का समाजामध्ये? हॅलो, अरे हो किंवा नाही सांगा ना. आणि अशी पद्धत असल्यामुळे खऱ्या अर्थाने आपलं शेतीचं नुकसान होत आहे. जो शिकणार नाही किंवा जो निरक्षर आहे त्याने शेती करावायची आपल्याकडे अशी पद्धत अस्तित्वात आहे किंवा ती पद्धत अवलंबली जाते. आणि जो शिकेल तो नोकरी करेल, व्यवसाय करेल वगैरे वगैरे, किंवा इतर काही करेल, उद्योगधंदा करेल. परंतु येथेच आपल्या शेतीचं खऱ्या अर्थाने नुकसान होण्यास सुरुवात झालेली असते. तर मला एक सांगा की जी व्यक्ती निरक्षर आहे, जिला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, जी अंधश्रद्धा बाळगणारी आहे, अशा व्यक्तीला मातीचे गुणधर्म काय आहेत, पाण्याचे गुणधर्म काय आहे, औषधाचे कंटेंट काय आहेत, कोणत्या पिकाला कोणती गरज आहे वगैरे या गोष्टी काहीच कळत नाही. आणि त्यामुळे निरक्षरता किंवा इलिटरसी आणि बिलीफ म्हणजे अंधश्रद्धा या गोष्टींचा मोठा फटका आपल्याला शेतीला सध्या बसत आहे. अनेक ठिकाणी जे शेतकरी आता काम करत आहेत ते पूर्णपणे निरक्षर आहेत, त्यांना काहीही वाचता येत नाही. अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं तर द्राक्ष बागायतदारांमध्ये सुद्धा एक पद्धत आहे की जो शिकणार नाही तो घरी राहील आणि तो शेती करेल आणि तो द्राक्ष बाग करेल. आता मला एक सांगा की जर त्याला द्राक्षासाठी काही औषधं घ्यायची आहेत, मग त्यामध्ये बुरशीनाशक असेल, तणनाशक असेल किंवा इतर काही कीटकनाशक असेल, यासारख्या औषधांच्या खरेदीच्या वेळेस त्या औषधांमध्ये असलेले घटक म्हणजे कंटेंट कोणते आहेत, ते किती टक्के आहेत, त्याचा परिणाम काय होतो, ते किती प्रमाणात वापरावायचे, या सगळ्या गोष्टी त्याला कळत नसतात. मग अशा वेळेस काय होतं की दुकानदार त्याला सांगतो की तुम्ही हे औषध घ्या, तुम्ही इतक्या प्रमाणात वापरा. आता या ठिकाणी पहिला मुद्दा असा होतो की याचा त्या दुकानदारावर विश्वास नसतो, कारण तो निरक्षर आहे. आणि शिवाय दुकानदारही त्याच्या फायद्यासाठी तीच औषधे देतो जी जास्त किमतीची आहेत. आणि इथे त्याला ही सामाजिक समस्या आहे खरं तर, म्हणजे तो त्याचा फायदा बघतो, दुकानदार त्याचा फायदा बघतो आणि हा निरक्षर असल्यामुळे त्या निरक्षरतेचा त्या ठिकाणी गैरफायदा तो दुकानदार घेत असतो. म्हणजे जी जास्त किमतीची औषध आहेत तो त्या ठिकाणी विकतो. आणि आता हा जेव्हा औषध घेऊन येतो, जर त्याला 1 लिटरला 1 मिली एवढं प्रमाण सांगितलं असेल तर त्याचा दुकानदारावर विश्वास नाही. त्यामुळे तो काय करतो, 1 लिटर मध्ये 1 मिली न घेता 2-3 मिली घेतो, जास्त घेतो. म्हणजे इथं त्याने प्रमाण बरोबर सांगितलेलं असतं दुकानदाराने, पण त्याचा विश्वास नसल्यामुळे तो काय करतो की आपल्याला रिझल्ट आला पाहिजे. समजा उदाहरणार्थ तणनाशक मारायचं आहे, तणनाशक मारताना 1 लिटरला 1 मिली औषध घ्यावं हे जर प्रमाण त्याने सांगितलं असेल तर हा घेणार नाही. तो काय करेल, 4-5 मिली घेईल, त्याला रिझल्ट पाहिजे असं, लवकर गवत गेलं पाहिजे, तणनाशकाचा वापर करून लवकरात लवकर गवत गेलं पाहिजे किंवा तण गेलं पाहिजे, यासाठी तो जास्त प्रमाणात वापरतो. आणि ही निरक्षरता खऱ्या अर्थाने शेतीवर परिणाम करते. त्याचं कारण असं की जेव्हा अशा जास्त प्रमाणात कोणतेही औषध वापरतो तेव्हा त्या मातीतील सूक्ष्म जे काय म्हणतात बॅक्टेरिया, सूक्ष्म जे बॅक्टेरिया आहेत ते मरतात आणि ती जे उपयोगी असतात, मग त्यामध्ये रायझोबियम असेल, स्युडोमोनास असेल, ॲझोटोबॅक्टर असतील, अशा सारखे सूक्ष्म जीव जे आहेत ते सूक्ष्म जीव जे मातीमध्ये किंवा एकूणच पिकासाठी उपयुक्त असतात ते मारतात. गवतही मरतं, परंतु त्याबरोबर हे सूक्ष्म जीवही मारतात आणि त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आता अंधश्रद्धा सुद्धा खूप आहेत. म्हणजे अंधश्रद्धा काय की नारळ फोडल्याशिवाय
हे करायचं नाही, पीक काढणीला सुरुवात करायची नाही, नारळ फोडल्याशिवाय पेरणीला सुरुवात करायची नाही, वगैरे वगैरे, किंवा मुहूर्त पाहून त्याची पेरणी किंवा हे करायचं वगैरे वगैरे. अशा खूप साऱ्या अंधश्रद्धा त्या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे ही शेतीवर परिणाम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. अगदी निरक्षरतेचे उदाहरण द्यायचे असतील तर आपल्याला अनेक देता येतील. आपल्याकडे माहिती आहे की ज्या वेळेस आपण शेतातला काडी कचरा किंवा वेस्टेज जे आहे ते वेस्टेज आपण पूर्णपणे जाळून टाकत असतो. शेतकऱ्याला हे नकोसं झालेलं असतं की जो पाचट असेल किंवा काडी कचरा असेल किंवा पानं असतील हे ती सगळी गोळा करतो आणि काडी लावतो. अगदी 5 पैशाच्या काडीमध्ये किंवा 1 रुपयाच्या काडी पेटीमध्ये तो असंख्य असे सूक्ष्म जीव किंवा असंख्य मोठ्या प्रमाणातलं जे खत आहे, कंपोस्ट खत म्हणता येईल, या सगळ्या वेस्टेज पासून कंपोस्ट खत तयार करता येऊ शकतं. परंतु ते त्याला माहीत नसल्यामुळे की या पानांमध्ये, या वेस्टेज मटेरियल मध्ये किती घटक आहेत, किती कार्बन आहे, किती नत्र आहे, किती स्फुरद आहे, किती पालाश आहे, याची माहिती नसल्यामुळे त्या ठिकाणी तो काडी लावतो आणि तो सगळं वेस्टेज, खरं ते वेस्टेज नसतंच, ते खरं तर घटक आहेत, जमिनीचा भाग आहे, परंतु तो जाळून टाकतो आणि त्यातून त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. मग तुम्ही इतर रासायनिक खत किती प्रमाणात दिली तरी परंतु जी नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत, म्हणजे ही साधन संपत्ती आहे, तर खरं तर काडी कचरा किंवा पानं किंवा पाचट ही सर्व संपत्ती आहे त्या शेतातली, आणि म्हणून ही संपत्तीच तो जाळून टाकत असल्यामुळे, कारण त्याला माहित नाही त्याचे महत्व आणि त्या तो निरक्षर असल्यामुळे त्याला ते कळू शकत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. आणि जास्तीत जास्त शेतकरी हे निरक्षर असल्या कारणाने, भारतातील बहुतांश शेतकरी निरक्षर असल्या कारणाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही सामाजिक समस्या आहे. आता अनेक अशी उदाहरणं देता येतील, म्हणजे अगदी ज्यावेळेस पाणी देण्याच्या पद्धती असतील, जास्त पाणी दिल्यामुळे जास्त पीक येते, ही निरक्षरतेचं उदाहरण आहे, किंवा जास्त खत टाकल्यामुळे जास्त उत्पादन येते, हे निरक्षरतेचं उदाहरण आहे, किंवा मृदेतले जे घटक आहेत मग ते किती आहेत ते माती न तपासता खत टाकणे हे निरक्षरतेचं उदाहरण आहे, किंवा कोणत्या पिकाला किती घटक लागतात हे माहिती नसणं हे निरक्षरतेचं उदाहरण आहे. अगदी ऊसाचं उदाहरण द्यायचं असेल तर त्याला अगदी हेक्टरी किती लागतं, दर एकरी किती लागतं, एका गुंठ्यामध्ये किती खत टाकायचं असतं हे प्रमाण त्याला माहित नसतं आणि तो फक्त खत टाकत असतो आणि मोकाट पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने तो खत वापरत असतो. सूक्ष्म मूलद्रव्यांचा तो वापर करू शकत नाही, दुय्यम मूलद्रव्यांचा तो वापर करू शकत नाही, फक्त NPK वरच तो पिकं काढत असतो. म्हणून अशा साऱ्या घटना ज्या आहेत त्या सगळ्या निरक्षरतेच्या द्योतक आहेत आणि त्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर ऊसाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की साधारणपणे, पूर्णपणे तंतोतंत नाही, जर तुमचं नत्र स्फुरद पालाश बॅलन्स असेल तर साधारणपणे 1 एकर क्षेत्रासाठी 100 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पोटॅश इतकं लागतं 1 एकरसाठी. आता 100 किलो म्हणजे किती, तर हे काढण्याचं काम फक्त साक्षर शेतकरीच करू शकतो. 100 किलो नत्र म्हणजे आपल्या एका युरियाच्या गोणीमध्ये, बॅगमध्ये 46% नत्र असतं आणि ती 50 किलोच असते. 50 किलो जेव्हा आपण 50 किलो नत्र टाकतो तेव्हा त्या 50 किलो नत्रामध्ये 46% इतकं नत्र असतं आणि ह्या नत्र 46% आहे आणि ती 50% आहे, म्हणजे खरं तर ते 23 किलो पडलंय, पण तो 1 एकर साठी 23 किलो वापरतो, परंतु प्रत्यक्ष त्याला 100 किलो वापरण्याची गरज आहे. असं हे सर्व कॅल्क्युलेशन निरक्षर शेतकरी करू शकत नाही आणि हे न केल्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशा प्रकारे या खूप साऱ्या घटना आहेत की ज्या अंधश्रद्धेच्या आणि निरक्षरतेमुळे एकूण शेतीवर परिणाम करत असतात. अशा प्रकारे या सामाजिक समस्यांचा सर्वंकष असा परिणाम त्या एकूणच शेतीवर होत असतो आणि शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. ठीक आहे, इथे सामाजिक समस्या संपल्या. पुढची ज्या समस्या आहेत, राजकीय समस्या, त्याचा विचार आपण उद्या करू. करायचं बंद. हो.